चला जगनदादाच्या शेतात आलोय आपण। जगनदादाच्या शेतात आल्यानंतर मला आठवले की ह्या शेतात आपल्याला च्या गंजावर सूर्यफूल पाहायला मिळेल, म्हणजे सूर्यफुलाचे कणीस नाही, फुल भेटेल, कणीस नाही। कणीस ही वेगळे, हे पा पक्षी गेले पळून मी पाहताच। तर हे पा बरेचसे पक्षी इथं बसलेले असतात सूर्यफूल टिपत, जसे पोरी कशा सूर्यफूल खात राहतात खडणीवानी पोरं फूल, त्याच प्रकारे आपण एखादं फूल उचलूया। हे पा, हे एक फूल उचलून टक्के हिच्यात, हे पा हिच्यात कमीत कमी आणि जास्त कशात, हे पा फुल तुम्हाला हे पा जगनदाच्या इथं गंजात गंज लकी ड्रॉ म्हणजे ज्याला सापडलं त्याचं ते भरपूर सूर्यफूल इथं। तुम्हाला जर यायचं असेल तर जगनदादाच्या वावरात व्हिजिट करा, सूर्यफूल खाऊ शकता तुम्ही वारून सारून। हे बा असा पाय फिरवायचा, एक असा पाय फिरवला तर नाही सापडलं तर दुसरीकडे जायचं, दुसरीकडे नाही सापडलं तर हा गंज पडेलच तुम्हाला। या गंजातून जिकडं तिकडं तुम्हाला सूर्यफूल सापडन असं मला वाटते, कारण सूर्यफूल जर तुम्हाला नाही सापडलं तर डबल पहा, कारण सापडल्याशिवाय जाऊ नका कुठं। तो गंजातला तो गंज नाही का, तो गंज उपणून न्या, जगनदाचा गंज पडेल पण न्याच। ते बा मी पाहू राहिलो आता सूर्यफूल, ते बी पायानं, मला सापडते का नाही का आता। मला एक दोन तर सापडले सुरुवातीच, त्यानंतर काही मेळ लागू नाही राहिला तुम्हाला। हा दुसरा आहे बा, तिसरा बी सापडला आपल्याला। हे पा 3 स्टॉक सापडले आपल्याला, त्यानंतर डबल काढू। जगनदाचंच वावर आहे आपलं, जगनदाच फक्त शेतात नाही। हे कसं जगनदाचं वावर असल्यामुळे आपल्याला काही कोणी बोलत नाही इथं। हे पा हे चौथा झालं। बरंचसं सूर्यफुले काढू कटाळलो मी आता हातपाय मारणं बंद करतो। हे पा योगंज आहे, त्या गंजात इतकं सूर्यफूल आहे तुम्ही पाहून उपणू कटाळसान, पण हे सूर्यफूल संपत नाही। तर चला हे धांडे हिच्यात पाहू बरं, हिच्यात आहे का नाही। आपण कसं आता ही जी हे प्युअर आपली जी गावातली लँग्वेज आहे, ही लँग्वेज तुम्ही सहसा व्हिडिओमध्ये पाहिली असेल आपल्या, आणि हीच लँग्वेज आपली लोक काही ॲब्यूज लँग्वेज म्हणतात, काही गावाकडे म्हणतात, पण ही लँग्वेज खरी महत्त्वाची। की आपण किती गोड गप्पा ना पोपटवाणी, त्यात काय फायदा नाही, कारण गावात तुम्हाला तुमच्या घराहून नाही, तुमच्या पप्पाच्या नावाने हाक मारली जाते। चलो कोणाचं पोरगं आहे बाई, काटतं नाही, कोणाचं काटतं आहे असं आहे ते। तर चला विषय असो वेगळा। जगनदाच्या वावरात जर आपल्याला जर सूर्यफूल नाही भेटलं तर हे पा इकडं तिकडं भटकंती नाही करायची। तुम्हाला सीधं सांगितले मी, एक गंज घ्यायचा, तो गंज उपणायचा, सूर्यफूल खात बसायचं। फुकटचं सूर्यफूल आहे जगनदाच्या वावरात, तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुमचा कमीत कमी व्यायाम पण होऊन जाईल शरीराचा। आणि हे पा मोठ्या काड्या आहे जगनदा शेतात, तुम्हाला जर न्यायच्या असतील तर या फुकट आहे तुमच्यासाठी, तुम्ही कधीही नेऊ शकता। आणि आपला हा व्हिडिओ काही स्पॉन्सर नाही जगनदा थ्रू, हा व्हिडिओ मी स्वतः बनवते, कारण लई दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला। मी म्हटलं थोडा कॉमेडी जोक फनी असा व्हिडिओ बनवू, आणि हा जो व्हिडिओ आहे अशी लँग्वेज नाही आपली रिअली, हे आपल्या गावातले जे पोरं कसे बोलतात तशीच लँग्वेज आहे या व्हिडिओमध्ये। म्हणजे गावातले पोरं एवढे बी खराब बोलत नाही। किंवा इथे ठेवून देऊ आपण हे 3, याच्यानंतर आपल्या हातानं शोधू। हे पा 1 4, हे असे शोधल्यानं तुम्हाला भेटन। हे असे स्प्रिंकलर साईडला करायचे जगनदाचे, स्प्रिंकलर साईडला केल्या तुम्हाला लगे डबल सापडल्या डबल एका हातानं असं करायचं, हात पाहायचे बरं, नाही तर कोरता साप निघन की पुन्हा लंबे पुन्हा दिसणेच नाही या गंजावर। हे पहा आता जगनदाच्या गंजावर बरेचसं सूर्यफूल आहे, पण तुम्हाला दिसलं पाहिजे ते सूर्यफूल आहे म्हणून जगनदाच्या याच्यावर। हे पहा बरेचशी ऑपॉर्च्युनिटी असते
तुम्ही ती ग्रॅब केली पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली की तुम्हाला समाधान मिळते. समाधान कुठे आहे गणू आता, पण मिळते, महत्त्वाचं आहे. तर चला आता आपण काय करू, बरंचसं सूर्यफूल आपण जर खंगाळल्यानंतर आपल्याला जर सूर्यफूल नसन भेटत तर डायरेक्ट जगनदाला फोन लावायचा. त्यांनी बरेचसे गंज टाकलेले आहे कोपऱ्यात इकडं तिकडं. त्यांना फोन जर लावला तुम्ही तर तुम्हाला सूर्यफूल भेटण्यास मदत मिळेल. हा एकच गंज आहे. या गंजावर मी जे पाहिलं आहे तेच तुम्हाला दाखवतो. आणि मी आता भरपूर सूर्यफूल नेणार आहे इथून. हे पहा, आणि तुम्ही पण न्या. ही आपली आश, तुम्ही पण इथून सूर्यफूल न्या. हे पहा किती मोठा गंज आहे जगन्नाथाचा सूर्यफुलाचा. हे आणि इथं पण गंज आहे आणि त्या साईडला पण गंज आहे. असे भरपूर गंज आहे. आणि हे पहा इथं एवढे सूर्यफूल काढून ठेवलं मी. इतके सूर्यफूल आहे. आणि हे आता खडणीसारखं खाण्यासाठी आपण नेणार आहोत. हे जो गंज आहे याच्यात बी भरपूर सूर्यफूल आहे. तुम्ही पाहू शकता, सूर्यफूल आहे. आणि आपल्यासारखे व्हिडिओ कोणी बनवत नाही गावात. व्हिडिओ बनवायला बी हिंमत लागते. काही बोलल्यानं, काही टाकल्यानं, काही चालल्यानं, आपल्यासारखे काही बी बोला, काही टाका, चालून जाते व्हिडिओ. कारण आपल्या गावातलेच व्हिडिओ पाहतात आपली. बातच स्किप मारते व्हिडिओ आपला. त्याला माहिती जास्त काही ज्ञान नाही याच्यात पाहण्यासारखा. तर चला, असो, व्हिडिओ पाहो का ना पाहो आपल्याला काही घेणं नाही. आपलं टाकणं काम आहे. पाहिलं नाही पाहिलं की त्याची गोष्ट. आता काय उचलावं, आता मी कितीकच उचलावं इथून सूर्यफूल. आता मी काय करतो, एखादी पन्नी गिन्नी पाहतो. तर मी चाललो आता जगन्नाथाची एखादी पन्नी आणतो. तर मला पन्नी बी सापडली आणि सूर्यफूल बी सापडलं. अहो इतकं कसं काय सूर्यफूल आहे जगन्नाथाच्या वरात. तुम्ही जर सूर्यफूल पाहण्यासाठी येत असाल तर माझ्या या व्हिडिओवर जाऊ नका. तुम्ही स्वतः या, मस्त सूर्यफूल खा. तुम्ही जर बकऱ्या मागा असाल, तुम्ही ढोरा मागा असाल तरच येऊ शकता. असं रिकाम टेकड्यावानी कुठं फिर जाऊ नका. जसं की आपण फिरतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्हाला कामानिमित्त जे यावे इकडे भटकू नये. कारण इकडं कोणीही असू शकते. तर तुम्ही आपली जे व्हिडिओ पाहता त्या व्हिडिओमध्ये काही बोध नसते. त्यासाठी नवीन चॅनल खोलला आहे आपण. त्याचं नाव आहे राहुल गवई. पहिलंच आहे ते चॅनल, नवीन घेऊन नाही खोले. फक्त तुम्ही त्याच्यावर काय करायचं, मिनी व्लॉग पाहायचे. आणि हे व्लॉग मोठाले व्लॉग आहे. हे बघा, विहिरीत पाणी असून बी पाणी देऊ शकत नाही माणूस, कारण गाळच आहे सारा विहिरीत. म्हणजे असंच तात्पर्य होतं आहे त्या व्हिडिओचं. व्हिडिओ असून व्हिडिओ पाहू शकत नाही, कचरा व्हिडिओ आहे. असं होऊ नये. माणसाचा जो व्हिडिओ आहे तो सर्जनशील राहावा. आणि आपला जो व्हिडिओ आतापर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर टिकेल असाल तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानतो मी. आणि हा व्हिडिओ जो आहे, आपल्याला काय पाहायचं आहे, हा पन्नी पाहायची. तर पन्नी पाहून आपण घेऊन जाऊ ते सूर्यफूल. जाऊ द्या, नाही तर द्या फेकून. जर आपले सबस्क्रायबर कोणी येत असेल इथं, तर इथं आपण सूर्यफूल ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 1-2 दिवसात हा सूर्यफूल खाण्यासाठी येऊ शकता. हे बा जगन्नाथाच्या इथं, जगन्नाथाच्या गजावर आहे. जगन्नाथाची दुसरी नाडी. पहिल्या नाडीत जगन्नाथांनी काय लावेले मला काय माहीत, वाल लावेले. आणि दुसऱ्या नाडीत जगन्नाथाचे हे सूर्यफूल आहे. तर तुम्ही येऊ शकता. आता मी हा व्हिडिओ इथंच कट करतो, कारण हे जे सूर्यफूल आहे हे तुमच्यासाठीच ठेवतो मी इथं. हे पहा, असं करून ठेवतो आहे. ज्याला गरज असेल त्यांनी घेऊन जावी. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप बॅक मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. नाहीतर ते लाल बटन फेकून मारा. लाल बटनाची गरज नाही आपल्याला, घंटी वाजलीच पाहिजे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. अरे हे पहा, इथं बी भरपूर सूर्यफूल आहे. सूर्यफूल खाऊ कटाळचा एवढं सूर्यफूल जमा करून ठेवले मी. म्हणजे कठीण काम करून ठेवलं, म्हणजे चांगलं काम करून ठेवलं तुमच्यासाठी. इतकं सूर्यफूल तुम्ही खाऊ कटाळसान. म्हणून
तुम्ही आता याला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.